शिवसेना केली खिळखिळी, राष्ट्रवादीची बसवली दातखिळी. एकनाथालाही करणार अनाथ, हेच का देवेंद्रजी तुमची खेळी? डोक्यातला कोंडा म्हणजेच आपला तो डॅन्ड्रफ हो, तो डॅन्ड्रफ घालवण्याचा शॅम्पू तयार करणाऱ्या कंपन्यासुद्धा जाहिरात करताना 99% डॅन्ड्रफ गॉन अशी बतावणी करतात. देवेंद्रजी तुम्ही तर प्रादेशिक पक्ष म्हणजे महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष 100% गॉन केलेत असंच वागताय. त्या डॅन्ड्रफ घालवणाऱ्या शॅम्पूवाल्यांचा ऐका, 1% शिल्लक आहे त्यांच्याकडं. महाराष्ट्राच्या बाहेर तोच 1% 100% म्हणजे 100% व्यापून आहे. महाराष्ट्रातसुद्धा हातपाय मारायची बांधणी त्या टक्क्याची चालू आहे. अक्षरशः जीवघेणी धडपड चालू आहे. अक्षरशःवरून आठवलं, तुमच्यासाठी सर्वात मोठा स्पर्धक असलेल्या अक्षरशः म्हणजे अमित शहा या भारत देशाच्या गृहमंत्र्याशी तुमची गाठ आहे. महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून महाराष्ट्रवासियांची मनोमन इच्छा आहे की आपला मराठी माणूस पंतप्रधान व्हावा. जात, धर्म, लिंग, गोत्र या सर्वाच्या पलीकडे जाऊन मराठी माणूस, फक्त मराठी माणूस. तुम्ही मराठी माणसांना, त्यांच्या पक्षांना साफ करून स्वतःचा रस्ता साफ केला आहे. पण तुमच्यासमोर जे कडवं आव्हान आहे ते तुमच्याच पक्षातील लोकांचं किंवा तुमच्या मित्रपक्षातील लोकांचं मी जास्त नाही बोललेलंच बरं. या देशाचे गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ, मुख्यत्वे या दोघांशीच तुम्हाला 4 हात करायचे आहेत. तिथं कमी पडू नका. मग अख्खा मराठी मुलूक तुमच्या पाठीशी राहणार, तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींसकट. तुम लढो हम कपडा संभलता है असं अवसानघातकी आश्वासन हा महाराष्ट्र कधीच देणार नाही. पण तुम लढो तो सही देवेंद्रजी, तुम लढो तो सही. लढ बापू लढ, नाही तर आडवा पड. हे आपल्या महाराष्ट्राची एक आरोळी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे झालं. जय भारत, जय संविधान, जय महाराष्ट्र.